आपली केस जेव्हा आपण न्यायालयात मांडत असतो त्यावेळेस ती एवढी परफेक्ट झाली पाहिजे की तुम्हाला न बघता सांगता आलं पाहिजे वकील साहेबांना किंवा सेकंड ओपिनियन घ्यायला गेल्यावर की सर दुसऱ्या पानावर हे, तिसऱ्या पानावर हे, 8व्या पानावर हे. याला म्हणायचं परफेक्सी, याला म्हणायचं केसची मांडणी. नाहीतर कुठला मुद्दा कुठं मांडलाय, 2022चा मुद्दा 4थ्या पानावर, 2018चा मुद्दा 5व्या पानावर. तर जसं तुम्हाला आठवतं तसं लिहून उपयोग नाही. त्याची सिरियल एकदम परफेक्ट असणं गरजेचं आहे. अशा केसेस हारण्यातच तब्दील होतात. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा तर केस विड्रॉ करून परत दाखल करतो विथ कोर्ट परमिशन. कारण की अशी केस करण्याने 4 वर्षांनी केस हारल्यावरच कळतं की आपलं काय चुकलं आहे. त्यामुळं आपली केस नीट दाखल झाली असली तरीही तपासून घ्या की ती तुम्हाला तरी कळते का. मग मान्य न्यायालयाला लक्षात येईल की नाही पुढचं बघू. पहिल्यांदा जो मांडतोय, जो मागतोय त्याला कळते का हे तरी आपण पाहू.